ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागेल अशी प्रतिक्रिया संचालकांनी दिली आहे। शिवाय कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गंडांतर येईल यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवल्याचं चित्र आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे मुकुल कुलकर्णीने, आपण पाहूया। केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात नाशिकमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आहोत आणि बघतोय की मोठ्या संख्येने इथे शेतकरी एकवटलेले आहेत। बाजार समितीचे संचालक, सभापती यांसह सर्व कर्मचारी प्रवेशद्वारावर आलेले आहेत। मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, शेतकरी कायदा रद्द करा अशी मागणी केली जाते। सभापती साहेब, आपण स्वतः आंदोलनात उतरलात? हो, आज या ठिकाणी या देशामध्ये ज्या पद्धतीने आज 13-14वा दिवस आहे आणि इतकी थंडी असताना सुद्धा पंजाब, हरियाणा सगळे शेतकरी रस्त्यावर अडून ठेवलेले आहे। आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या शेतकऱ्यांना अरेस्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये 9 ठिकाणी दिल्लीमध्ये स्टेडियम रिझर्वेशन करण्याचं काम चालू होतं। पण आमचं हेच म्हणणं आहे, हमी भाव द्यावा म्हणून। त्याने काय फरक पडणार आहे? तर त्यांनी शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील ना। आज तो 100 रुपये खर्च करतो आणि 40 रुपये हातात येतात, तो फास गेल नाही तर काय करेल? याचं कारण असं आहे का या कायद्यामुळं बाजार समितीचं अस्तित्व हे कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं बाजार समितीमध्ये जो शेतकऱ्यांचा माल येणार यायचा तो कमी होणार आहे। शेतकऱ्यांची याच्यामध्ये पिळवणूक होणार आहे, शेतकऱ्यांची पिळवणूक जी बाहेर पिळवणूक शेतकऱ्यांची होणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।